2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस झालेला आहे। या पावसामुळे अनेक ठिकाणी जे आहे नुकसान झालेलं आहे। अनेक शेती बागा ज्या आहेत त्यात अक्षरशः माती राहिलेली आहे। सगळी जी शेतीची माती आहे, काळी माती, ती या सगळ्या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या करंजी गावातील या शेताच्या बांधावर आहोत। या शेताचं बांध सध्या आता काहीच राहिलेलं नाही आहे। इथं सगळं फक्त दगड आणि धोंडे या सगळ्या पुराच्या पाण्यामुळे राहिलेला आहे। हा टोटल 9 एकरचा जो परिसर आहे, हा सगळा संत्र्याचा बाग या शेतकरी बांधवांनी लावलेला होता। परंतु आज या सगळ्या पावसामुळे सगळी झाडे उन्मळून गेलेली आहेत। त्यांची अनेक झाडे जी आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। फळबागा ज्या आहेत त्यांचे फळं जे लागलेले होते ते देखील आता त्यातून गेलेले आहे। आपल्यासोबत ते शेतकरी बांधव आहेत, दादा आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय नेमकं त्यांचं नुकसान झालेलं आहे? दादा, काय नेमकं नुकसान झालेलं आहे? सर, विषय असा झालाय, आम्ही बाग विकला होता, बागावर माल होता। आता आम्ही 5 लाखाला बाग विकलेला होता आणि त्याच्यानंतर जे पाणी जे आलंय ते पाण्याने आमचे झाड हे राहिलेच नाही, तर फळबी तर राहिलेच नाही आहे। आमचं मूग, बाजरी, कांदा हे काहीच राहिलेलं नाही। आमचे 10 एकरात एवढी नुकसान झालेली आहे का जी जमीन होती ती नापीक झालेली। आमची शेती अवजारे, ट्रॅक्टर, गाड्या हे समजा वाहून गेले। एकंदर रात्री राहायला बी देखील तुम्ही इथं आहेत। कालचा नेमकं पुराचं पाणी अचानक आलं सकाळी, काय नेमकी त्यावेळेसची परिस्थिती होती? आमची परिस्थिती अशी होती का आम्हाला आहे ना बाहेर काढण्यासाठी ना नगरवरून पथक बोलवलं होतं। पथक बोलवल्यानंतर आम्हाला बाहेर काढण्यात आलं। आम्हाला त्यापर्यंत ना आमच्या घरामध्ये पाणी होतं। घरामधलं बी बरंचसं नुकसान झालेलं आहे। आमचे भांडे ते पुरंसं वाहण्यात गेलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही ते पथक आल्याच्या नंतर आम्हाला बाहेर काढण्यात आलं। संत्रा लावलेला आहे, त्यासोबत इतर काय लावलेलं होते का? फळं काय पिकं लावलेली होते का? आणि एकंदरीत आता हा किती तुमचं नुकसान झालेलं, काय अंदाज वाटतो? तसं तर मग 8 ते 9 लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यात म्हणजे विषय असा झाला, कांदा होता 2-3 एकर आणि त्याच्यानंतर कांदा असल्यामुळं बाजरी म्हणजे संत्र्यावर माल होता, ते तर 5 लाखाला विकला होता मी। त्यात झाडं हे विषयच नाही राहिलेला। काय आता शासन येतंय, शासन पाहणी करायला लागलेलं आहे। अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करायला येतात। आपल्याकडे कुणी अधिकारी आलेलं होतं का? अजून कुणी मदतीसाठी आलंय का? काही नाही, मदतीसाठी येऊ राहिले तर आता सर्वे करायचा आहे ना, पथक येऊ राहिले, आपलं तलाठी ऑफिस मधले समजे बी येऊ राहिले, तर एकदा पाणी करून गेलेत, आता सर्वे करायचा आहे। आता मागे येऊ राहिले, ते बोलले तर 1 तासामध्ये आम्ही मागे येऊन आहे ना सर्व नोंद ही करून घेतो। तुमच्या जमिनीचं नुकसान आणि हे आमचं म्हणणं एवढंच आहे, आमच्या जमिनीचं नुकसान, आमच्या पिकाचे नुकसान तुम्ही भरपाई द्यावा, याच्या पुढे आमचं काही मागणं नाही। आपल्यासोबत दादा ॲडव्होकेट आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया परिसरातली काय नेमकी परिस्थिती होती, काय नेमकं इतर शेतांमध्ये देखील हेच सगळं परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। दादा, सगळ्या परिसरामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे, काय सांगाल? प्रचंड असं पाणी आलं, त्याच्यामुळं पाणी घरामध्ये घुसले। त्यामुळे रात्री पाणी घुसल्यामुळे लोकांना समजायला जागाच नाही राहिली की पाणी आलं कुठून। पाणी अचानक वाढल्यामुळं लोकांचे घरात पाणी घुसले, वावरात पाणी घुसले, शेतातले सर्व अवजारं वाहून गेले, ट्रॅक्टर वाहून गेले, गाड्या वाहून गेल्या आणि त्यामुळे शेतीचे असे प्रचंड असे नुकसान झालेले आहे। शेतीत पाणी घुसल्यामुळे झाडं उन्मळून पडले, सर्व शेरडा करडा सर्व वाहून गेलेलं आहे। त्यामुळे मी शासनाला एकच विनंती करतो, लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे व लवकरात लवकर शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी। त्यामुळे शेतकरी थोडेफार चांगले होईल। नक्कीच हा सगळा परिसर जो आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे नुकसान ते पाहायला मिळत आहे। पालकमंत्री येऊन गेलेले आहेत। पालकमंत्र्यांनी जे सरकारी नोंद आहे ती साधारणतः 1 लाख हेक्टर जे आहे ते नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्याच्यामुळं या सगळ्या नुकसानग्रस्त हेक्टरमध्ये जे आहे लवकरात लवकर सरकारी मदत जी आहे ती पोहोचवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।